सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची कामातनं सुटका होईल. काही घरगुती वाद असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. तुम्ही आज तुमच्या गर्लफ्रेंडसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. तुमचे प्रयत्न तुम्हाला सुरूच ठेवावे लागतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुमचं उत्पन्न पाहूनच तुम्ही खर्च करावा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांची चर्चा होऊ शकते, ज्यामुळे कुटुंबामध्ये आनंद राहील. आज घरी खास पाहुणे येतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुमचं राहणीमान सुधारेल. आज तुम्हाला उत्पन्न पाहूनच खर्च करावे लागतील. काही घरगुती वाद कोर्टामध्ये चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. तुम्ही आज फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. तुमच्या महत्त्वाकांक्षा आज पूर्ण होताना दिसत आहेत. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्ही व्यवसायामध्ये प्रगती कराल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. तुमच्या व्यवसायाच्या गतीसाठी तुम्हाला जास्तीची मेहनतही घ्यावी लागेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला मुलांकडनं एक चांगली बातमी मिळेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला सहकार्य करेल. आज तुमच्या कुटुंबामध्ये आनंद राहील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला लाभ होतील. आज तुमचं उत्पन्न मजबूत राहील आणि तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आरोग्याबाबत चिंतेमध्ये राहाल. तुम्हाला आज डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. व्यवसायाचं स्थान तुम्ही बदलण्याचा विचार कराल आणि असं केल्यास तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागेल. परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक व्यवसायामध्ये चिंता निर्माण होईल. व्यवसायातील अडथळ्यांमुळे तुम्हाला थोडी काळजी वाटेल. नोकरदार लोकांना स्त्री मित्राच्या मदतीनं धनलाभ होतील. तुम्हाला आळस सोडून पुढे जावं लागेल. व्यवसायाला आज गती मिळेल. तुमची रखडलेली कामं तुम्ही पूर्ण कराल. कामामध्ये जास्ती लक्ष द्याल. आज तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. तुम्हाला आज आरोग्याच्या चिंता सतावतील. तुम्हाला काही समस्यांना देखील सामोरं जावं लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त धावपळही करावी लागेल. त्याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. व्यस्त जीवनशैलीमुळे कुटुंबासाठी तुम्ही वेळ काढू शकणार नाही. तुमची आई तुमच्यावरती नाराज होऊ शकते. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज प्रमोशन मिळेल. शेजाऱ्यांशी काही वाद होतील. आज नोकरदार लोकांना स्त्री मित्राच्या मदतीनं धनलाभ होतील. तुम्हाला आज तुमच्या आयुष्यातील आळस सोडून पुढे जावं लागेल. तुम्ही आज कामामध्ये जास्त लक्ष द्याल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या स्वभावामुळे काही समस्या तुम्हाला त्रास देतील. तुमची कीर्ती सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये वाढीस लागेल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल.
काही नवीन शत्रू तुमचे निर्माण होतील. धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही लोकांना पराभूत कराल. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये धावपळ करावी लागणार नाही. व्यस्त जीवनशैलीमुळे मात्र तुम्ही कुटुंबासाठी वेळ काढू शकणार नाही. आज तुमचे वडील तुमच्यावरती नाराज होऊ शकतात. शेजाऱ्यांशी काही वाद असतील तर त्यावरती तुम्ही गप्प राहणं हा सगळ्यात जास्त चांगला उपाय तुमच्यासाठी ठरेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री भगवान विष्णूंना लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज निराशावादी विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतात. त्यामुळे तुमचं काम देखील बिघडू शकतं. व्यवसायामध्ये नवीन डील तुम्ही आज फायनल कराल, ज्यातून तुम्हाला चांगला आर्थिक नफा होईल. लग्नातील अडथळे आज दूर होतील. जोडीदारासोबत तुम्ही बाहेर फिरायला जाल. आज तुमच्या स्वभावामुळे काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज तुमची व्यावसायिक स्थिती चांगली राहील, परंतु तुमचे काही नवीन शत्रू निर्माण होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन संपर्कांचा फायदा होईल. दीर्घकाळापासून रखडलेली तुमची कामं मात्र पूर्ण होतील. कामामध्ये थोड्याशा अडचणी येतील. दैनंदिन कामांवरती तुम्ही विशेष लक्ष द्या. बऱ्याच काळापासून थांबलेली कामं देखील तुमची पूर्ण होतील. व्यवसायामध्ये आज तुम्ही नवीन डील फायनल कराल, ज्यातून तुम्हाला बक्कळ पैसा मिळेल. लग्नातील अडथळे जर असतील तर ते दूर होतील. आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत बाहेर फिरायला जाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मालमत्ता खरेदीचा विचार जर तुम्ही करत असाल तर सर्व बाजूंनी तो निर्णय तपासून पहा, कारण भविष्यामध्ये काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. सासरच्यांकडनं काही भेटवस्तू तुम्हाला मिळेल. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुमचं मन आनंदी राहील. तुमच्या कामामध्ये थोड्याफार अडचणी येतील. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक नफा होईल. तुमचं बऱ्याच काळापासून थांबलेलं काम तुम्ही आज पूर्ण कराल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं सरकारी काम दीर्घकाळापासून थांबलेलं असेल ते पूर्ण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना रकमेचा तुटवडा जाणवेल. आई वडिलांसोबत तुम्ही आज धार्मिक स्थळी जाल. पार्टनरशिपमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला चांगला नफा देईल. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं ज्ञान वाढेल. आज जर तुम्ही मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्हाला माहेरकडनं आज आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही शक्यतो उधार पैसे देणं टाळा, कारण ते पैसे पुन्हा परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. आई वडिलांच्या आशीर्वादानं केलेलं काम आज यशस्वी होईल. तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी मात्र घ्यावी लागेल. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना रोख रकमेचा तुटवडा जाणवेल. आई वडिलांसोबत तुम्ही एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला जाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.